फ्रेंड्स, आता आपण शिकूया LONG लॉंग. लॉंग म्हणजे काय तर लांब. आणि SHORT शॉर्ट. शॉर्ट म्हणजे मराठीत काय म्हणतात आखूड किंवा लहान, यालाच लहान म्हणतात. आता इथे आपल्याकडे सपोज इथे एक बॅट आहे, तुम्हाला बॅट माहिती असेल, आणि इथे एक बॅट आहे. तर याची ती लांब कोणती बॅट आहे तर ही आहे, आणि ही बॅट आहे ती आखूड आहे किंवा शॉर्ट आहे. म्हणजे याला म्हणायचं शॉर्ट आणि याला म्हणायचं लॉंग. समजलं? मग आपल्याला काय सांगितलं, टिक द लॉंगर ऑब्जेक्ट. लॉंगर म्हणजे लॉंग ऑब्जेक्ट अँड क्रॉस द शॉर्टर ऑब्जेक्ट. जे लॉंग आहे त्याला टिक करा आणि शॉर्ट आहे त्याला क्रॉस करा. आता इथे शिडी आहे, तर याच्यामधील ही शॉर्ट आहे आणि ही लॉंग आहे, तर लॉंगला टिक करा, शॉर्टला क्रॉस करा. इथे बॅट आहे, लॉंगला टिक, शॉर्टला क्रॉस. ब्रश आहे, टूथब्रश, हा लॉंग आहे, टिक, शॉर्ट आहे म्हणून याला क्रॉस. आता इथे एक चेन आहे मण्यांची, तर ही लॉंग आहे म्हणून याला टिक करूया, ही शॉर्ट आहे म्हणून याला क्रॉस करूया. नेक्स्ट क्वेश्चन, नंबर द ऑब्जेक्ट्स अकॉर्डिंग टू द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर लेन्थ. इथे आपल्याकडे काही ऑब्जेक्ट्स दिलेले आहेत, तर आपल्याला त्याला नंबरिंग करायचं आहे. तर कसं करायचं आहे, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर लेन्थ म्हणजे त्यांची लांबी लहानपासून मोठी याप्रमाणे. जसं की इथं बीड्स आहेत, बीड्सची माळ आहे, तर त्याच्यामध्ये ही स्मॉल आहे म्हणून याला 1 नंबर. याच्यापेक्षा मोठी कोणती आहे, ही आहे म्हणून याला 2 नंबर. या माळेपेक्षा मोठी ही आहे म्हणून याला 3 नंबर. आणि याच्यापेक्षा सर्वात मोठी आहे त्याला 4 नंबर. म्हणजे इन्क्रीजिंग ऑर्डर म्हणजे चढत्या क्रमाने, म्हणजे लहान मोठी 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 असं. मग तसंच इथे आपल्याकडे तोरण दिलेलं आहे, तर इथे हे स्मॉल आहे म्हणून याला 1 देऊया. त्याच्यापेक्षा मोठं हे आहे 2, त्याच्यापेक्षा मोठं हे आहे 3, आणि त्याच्या सर्वात मोठं हे आहे, याला 4 नंबर देऊया. तसंच आता इथे हे सगळ्यात शॉर्ट आहे म्हणून याला 1, त्याच्यापेक्षा मोठं हे आहे 2, त्याच्यापेक्षा मोठं हे 3, आणि सर्वात लॉंग हे 4. हे सर्वात शॉर्ट आणि हे लॉंग 4. तसंच इथे हुक्स आहेत, तर हा सर्वात शॉर्ट आहे, याला 1 नंबर. त्यानंतर हा 2 नंबर, त्याच्यापेक्षा मोठा आहे, हा 3 नंबर की त्याच्यापेक्षा थोडा मोठा आहे, आणि हा 4 नंबर की जो सर्वात लॉंग आहे. अशा तऱ्हेने आपण लॉंग, हे शॉर्ट आणि हे लॉंग हे शिकलो. थँक्यू.